महायुती सत्तेत आली. भाजप नंबर 1, शिंदेच्या शिवसेनेला 57, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 41. रिझल्ट लागत होता 23 नोव्हेंबरला निकाल लागला आणि शिंदेंना सुद्धा शॉक झाला, कारण शिंदेंना वाटलं होतं की आपल्याला 55+ जागा जातील, मात्र 110+ भाजप जाईल. हा त्यांना मोठा शॉक होता, कारण आपली बार्गेनिंग पॉवर संपली हे दिसून आलं. अजित पवार त्यातल्या त्यात खुश होते, कारण त्यांना माहिती होतं शिंदे मुख्यमंत्री झाले नाही तर चालतील. मात्र इथं आपला पत्ता कट होत असेल तर देवेंद्र फडणवीसांना CM पद मिळावं. मात्र भाजपकडून आयात केलेले उमेदवार कोणाकडे किती आहेत जे पुन्हा पलटले तर नक्कीच शिंदे आणि अजित पवारांना धक्का बसू शकतो. कोणकोणते नेते आहेत ते? एकनाथ शिंदे जे आहेत त्यांच्याकडून निलेश राणे जे कुडाळमधून जिंकून आलेले आहेत, संजना जाधव ज्या कन्नडमधून जिंकून आलेले आहेत, राजेंद्र गावित जे पालघरमधून जिंकून आलेले आहेत, विलास तरे, मुरजी पटेल, अमोल खताळ आणि नगेंद्र पाटील असे हे 7 नेते जे भाजपकडून आयात केलेले होते शिंदेंनी, आणि ते कधीही पलटू शकतात. प्रत्येका नेत्याची वेगवेगळ्या धोरणांची, मोठ्या नेत्यांची एक जवळीक आहे. त्यामुळे भाजप जो आहे तो कधीही फासा टाकू शकतो. त्यानंतर अजित पवारांचा विचार केला तर प्रतापराव चिखलीकर, राजकुमार बडोले आणि सचिन पाटील असे 3 नेते जे भाजपकडून आयात करण्यात आले होते. आता विषय असा आहे, 145चा स्वबळाचा आकडा सध्या भाजपकडे 132 जागा, 7 शिवसेना शिंदे गटातील आमदार आणि 3 अजित पवार गटातील आमदार, हे झाले 142 आणि 3 इतर आमदार. अशा प्रकारे सत्ता स्थापन करू शकते स्वबळावर भारतीय जनता पक्ष. त्यामुळं जरा हे पत्ते उलटे व्हायला नको, त्यामुळे दबाव तंत्राचा वापर भाजप कधीही करू शकतो या दोघी पक्षांवर, त्यासुद्धा राष्ट्रवादी किंवा शिवसेना. त्यामुळे हे फासे पुन्हा एकदा घेऊ शकते आपल्याकडे.